मित्रमंडळी नमस्कार. आपलं जे RCC PCC झालेलं आहे त्यामध्ये आपण 3 दिवसापासून असं मातीचा वरंबा तयार करून किंवा बांध घालून पाणी सोडलेलं आहे. आणि हा जो आहे तो पाठीमागचा मोठा टप्पा आहे आणि पुढच्या बाजूला जो आपल्याला दिसतोय तो व्हरांड्याचा टप्पा आहे. तर हे सगळं क्युरिंगसाठी पाणी द्यायचं काम चालू आहे आणि बांधकामावर सुद्धा पाणी मारायचं काम चालू आहे. तर हा आहे व्हरांड्याचा टप्पा जो की आपल्याला RCC किंवा PCC वर्कमध्ये एक 6 इंचानं खाली दिसतोय. आणि पाठीमागच्या बाजूला जो आहे तो घराचा वेगवेगळा भाग असला त्यामध्ये किचन, बेडरूम, हॉल व 2 टॉयलेट बाथरूम असलेला टप्पा आहे किंवा भाग आहे. आणि पाठीमागच्या बाजूला शोष खड्ड्याचं काम चालू आहे तेही आपण यात रेकॉर्ड करणार आहोत. बाजूला आपले 2 टॉयलेट बाथरूम येणार आहेत. एक हॉलला अटॅच आणि दुसरं आहे ते बेडला अटॅच. आणि या ठिकाणी शोष खड्ड्याचं काम चालू आहे. आणि समोर आहे जितेंद्र शेंबडे मिस्त्री आणि पलीकडे बसलेले आहेत उत्तम शेंबडे मिस्त्री. आणि खालच्या बाजूला मला वाटतं तुमच्या घरातलेच मेंबर आहेत ना, फॅमिली मेंबर. ह्यांची नावं काय काय आहेत? हे अलीकडे आलेला लाल टोपीवाला अतुल आणि पलीकडे राजू. तर हे दोघे ही सगळे म्हणजे घरातले सगळे एका घरातले मेंबर, फॅमिली मेंबर की जे सगळे मिळून काम करतात. आणि जितेंद्र, तुझा फोन नंबर किंवा मोबाईल नंबर सांग. 95 27 75 45 07. परत एकदा. 95 27 75 45 07. तर तू सगळी सिव्हिलची बांधकामं घेतो. तर हे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काम घेतात आणि वेळेत काम करतात हे ह्यांचं वैशिष्ट्य आहे. नाहीतर कामच घेत नाहीत. म्हणजे जर काम होत नसेल तर काम घेत नाहीत आणि काम घेतलं तर ते केल्याशिवाय शांत बसत नाहीत. तर आपला जो शोष खड्डा आहे याची साईज किती झालेली आहे? लांबी 11.5 फूट झाली ना? 11.5 बाय 9.5. 11.5 बाय 9.5 बाहेर बाहेर. बाहेर. आणि आत आपल्याला 1.5 फूट वजा करून मिळणार आहे. म्हणजे आतल्या बाजूला 8 फूट आणि ते 1.5 फूट गेलं तर 11.5 मधनं 10 फूट मिळणार आहे. म्हणजे आपले जे दोन समजा हां, तर समजा ह्याच्यावरती आपल्याला आता स्लॅब टाकून घ्यायचा आहे. आणि परत जर समजा कमर्शियल दृष्टीनं 2 टॉयलेट बाथरूम करायचे म्हणलं तर वरती होऊ शकतात. आणि त्याच्यावरती बांधकाम केल्यानंतर आपण परत पाण्याची टाकी वरती बसवून तर आपण ह्याच्यावरती अशा पद्धतीनं पुढचं बांधकाम करायचं नियोजनात आहे. पण आपल्याला गरज असेल त्याप्रमाणेच बांधकाम वाढेल, अन्यथा आपल्याला एवढ्यावरतीच बांधकाम थांबवावं लागेल. आणि आपण यावरती अजून एक साधारणपणे 1.5 ते 2 फूट उंच बांधकाम घेऊन त्याच्यावरती स्लॅब टाकणार आहेत. तर राहिलेलं काम उद्या तुमचं बहुतेक पूर्ण होईल. मित्रमंडळी, सोकेज पीठचा जो खड्डा आहे किंवा जे बांधकाम आहे ते पूर्ण झालेलं आहे. आणि हा आपल्याला सोकेज पीठचा खालचा भाग दिसेल. आणि यावरती स्लॅब आल्यानंतर परत यावरती 2 टॉयलेट बाथरूम आणि त्याच्यावरती स्लॅब आणि त्याच्यावरती पाण्याच्या टाक्या बसवण्याचं नियोजन आहे. आणि त्याचबरोबर इकडच्या बाजूला जे फार्म हाऊसचं बांधकाम आहे ते चालू झालेलं आहे. आणि बेडरूमची भिंत आहे ती आपण 3 फूट उंचीला घेऊन त्यावरती आपण खिडकी बसवणार आहे. आणि या बाजूला किचनचा भाग आहे तर इकडची उंची जी आहे तर ती आपण 4 फुटाला घेऊन थांबवणार आहे आणि त्यावरती खिडकी बसवणार आहे. आणि त्याचबरोबर या बाजूचा मातीचा ढीग पसारा पडलेला आहे तर तो हा इथनं असा उचलून आपण हा पसारा जो आहे तो पाठीमागच्या बाजूला सोकेज पीठच्या बाजूनं भरून घ्यायचं काम चालू आहे. आणि सगळ्यांनीच पाणी प्यायला सुट्टी केलेली आहे.
आमच्या माणसाने केले का त्यांचीही माणसं करतात, त्यांच्या माणसाने केले का आमचीही माणसं करतात, अशी गंमत चालू असते. तर अशी गंमत जम्मत ही चालू राहते. आणि या ठिकाणी विटा आणून ठेवलेले आपल्याला बघायला मिळतील. तर हे बांधकाम एक आठवड्यात पूर्ण होईल. आणि शोकेज पीठच्या बाजूनं या ठिकाणी किंवा या बाजूनं जे माती भरायचं काम चालू आहे ते आपल्याला बघायला मिळेल. आणि समोरच्या बाजूला आपला ट्रॅक्टर आहे. तर तो शेतातलं रोटरचं काम चालू आहे. जे थोडीशी ढेकळं निघालेली आहेत नांगरटीची, तर ती ढेकळं मऊ करणे आणि परत शेताची स्वच्छता करणे हे काम आपलं या ठिकाणी टप्प्याटप्प्यानं चालू राहील.